आता मी तुमच्याशी ज्या वेळेला बोलतोय त्यावेळेला सुनेत्रा देवी पवार या त्यांचा अर्ज भरतायत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने आता जाहीर केलेला उमेदवार आहे कोण हे काय नाही इथे काँग्रेस उमेदवार आकाश मोरे पुढेच हां आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने जाहीर केलेला धनगर समाजाचा उमेदवार आहे आकाश मोरे. आता या निवडणुकीचा निकाल काय लागणार तुमच्या मनात कुतूहल आहे का त्याच्याबद्दल शंका आहे जर तुमच्या मनामध्ये उत्सुकता कुतूहल शंका अशी जर काही असेल तर अगदी स्पष्टपणे मी असं म्हणू इच्छित नाही की तुम्ही मूर्ख आहात बुद्धू आहात तुम्हाला काही अक्कल नाही तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला काही समजत नाही असं नाही म्हणणार मी पण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांचा विजय हा निश्चित आहे हे तुम्ही गृहीत धरायला पाहिजे हे समजून चालायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे हे तुम्हाला ठाऊक असायला पाहिजे याच्यासाठी कोणाच्या निर्वळ्याची गरज नाही. हां आता याच्यामध्ये हा जो मोरे आहे आकाश मोरे यांनी जर उमेदवारी कायम ठेवली कारण आता हर्षवर्धन सपकाळ जे त्याच्या ह्याला येणार होते फॉर्म भरायला ते गेले केरळला पळून ते काही येत नाही आहेत त्यामुळे आता टी व्हीवाले म्हणतात की ज्या अर्थी ते येत नाही आहेत त्या अर्थी उद्या कदाचित ते माघार पण घेतील जो मोरे आहे आकाश त्याला सांगतील माघार घे म्हणून पॅचअप करतील अशी शक्यता आहे असं मीडियावाले आता म्हणायला लागले. वॉट एव्हर इट इज 19 इतर फालतू 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 असे बरेच उमेदवार अपक्ष म्हणून वगैरे किंवा त्यांची कधी नाव नाही ऐकली अशा पक्षांतर्फे उभे आहेत. त्यातले काही माहिती आहे आपल्याला कशासाठी उभे राहतात काही तोडपाण्यासाठी मग मी माघार घेतो मी एवढा खर्च केला आहे माझ्या जातीचे एवढे लोक आहेत वगैरे वगैरे मग मला इतके लाख द्या लाखातच असतं काही तो कोटी पण मागणार मग 19 उमेदवारांना बसवायचं असं काही सोपं काम नाही आहे. त्यातलं एक जरी उभा राहिला तरी देखील निवडणूक घ्यावी लागणार प्रचार करावा लागणार फार नाही करायला लागणार पण करावं लागेल. पण आकाश मोरे उभा राहिला धनगर समाजाचा आणि काँग्रेसतर्फे तर ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी लागेल त्यांना. हा अर्थ जिंकतो याच्याकरता नाही पण वेगळं कारण आहे. कसं आहे ना ही निवडणूक आहे ना ही मला स्वतःला असं वाटतं की शरद पवारांनी काँग्रेसला पुढे करून हे सगळं मी बोलतोय ते आकाश मोरे माघार घेणार नाही या एका गृहीत तत्वावर तुमच्याशी बोलतोय मी. आकाश मोरेंनी माघार घेतली नाही ना तर आकाश मोरे हा काय काँग्रेसचा उमेदवार नाही तो शरद पवार सुप्रिया सुळे रोहित पवार यांचा अघोषित उमेदवार असणार. हां काँग्रेस पक्षाचं तिकीट आहे त्याला टप्पा आहे पण कारस्थान त्याच्यामागे सगळ्यांना उचकवलं कोणी याला चिथावलं कोणी अर्थातच रोहित पवार सुप्रिया सुळे शरद पवार आणि त्यांची जी टोळी म्हणा गँग म्हणा त्यांच्या पक्षाचा तो हे म्हणा सूत्रधार जे आहेत यांनीच त्यांना सांगितलं असणार की राहा उभे तुम्ही. त्यांना माहिती नाही आहे का की या निवडून येणार नुसते निवडून येणार मोठ्या बहुमताने निवडून येणार या निवडणुकीला असं काही फार निकालानंतर काही अर्थ राहणार नाही. मग तरी का उभं केलं का उभं याची पहिलं कारण लक्षात ठेवा या आकाश मोरेने दिलेली मुलाखत आता मी पाहत होतो त्या मुलाखतीत तो काय म्हणाला माहिती आहे की अजितदादांबद्दल आदर आहे मला आणि सुनेत्रा वहिनींच्याबद्दलही माझा काही तक्रार नाही त्यामुळे मला ही निवडणूक तशी लढायची पण नाही आहे पण FIR जो दाखल करायचा प्रयत्न रोहित पवार करतायत तो दाखल करून घेतला जात नाही आहे आणि हा दादांवर अन्याय आहे. दादांना याच्यात न्याय मिळत नाही आहे त्यामुळे अजितदादांना न्याय मिळावा यासाठी FIR महाराष्ट्र शासनात दाखल व्हावा या एका मुद्द्यावर मी ही निवडणूक लढवतोय. बघितलं रोहित पवारचा हा जो मुद्दा आहे FIRचा तो घेऊन फक्त आपण निवडणूक लढवतोय. आपण अजितदादांच्या स्मृतीला वंदनच करतो आपण
सुनेत्रा वहिनींच्या या उमेदवारीला परिणामच करतो. पण महाराष्ट्र सरकार कट कारस्थान षडयंत्र करून FIR दाखल होऊ शकत नाही, हा आपला मुद्दा आहे. म्हणजे ही निवडणूक रोहित पवारने जसं गेले काही दिवस अपघात नसून घाततात या मुद्द्यावर प्रचार केला, अपप्रचार केला, समज केले, गैरसमज केले, एक नॅरेटिव्ह सेट केला यशस्वीपणे. तर ही निवडणूक हा आकाश मोरे जर उभा राहिला, हे आता माघारीचा एकदा संपला विषय की परत आपण बोलूया त्याच्यावर. त्याने जर माघार घेतली तर मग अपक्ष राहणार कोणीतरी. ही बिनविरोध म्हणजे त्याशी टेक्निकली बिनविरोध होऊ शकणार नाही. कोणीतरी एखादा तरी निघतोच, एखाद्याचं तरी सेटलमेंट नाही होणार. मग तो किंवा एखादा हे कट असतो. माझे एक वडिलांचे काका होते, त्यांचं नाव होतं लग उर्फ करतार सिंग थत्ते. ते दरवेळेला नेहरूंच्या विरुद्ध उभे राहायचे. जेवढ्या वेळेला नेहरू उभे राहिले तेवढ्या वेळेला ते त्यांच्या विरुद्ध उभे राहिले. आणि सगळ्यात विशेष असं की हा पुण्याचा माणूस लग थत्ते उर्फ करतार सिंग थत्ते, ते कट्टर हिंदुत्ववादी होते. आणि त्यांची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहिती असेल की त्यांनी विजय तेंडुलकरांना घाशीराम कोतवाल नाटक लिहिल्याबद्दल जाऊन छडीने मारलं होतं लोकसत्ताच्या ऑफिसमध्ये. मला भेटले होते, मला म्हणाले चल काय पत्रकारिता करतो माझ्याबरोबर, चल आपण हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवू वगैरे वगैरे. आणि नंतर ते शीख झाले एवढे करतात की हिंदू धर्मातले धुरीण पुरेसे आक्रमक नाहीत, व्हॉट एव्हर इट इज. पण ते कधी माघार, त्यांना खूप आमिष दाखवली तरी घेत नव्हते. असं कोणीतरी एखादा तत्ववादी पण असू शकतो, तो नाही माघार घेणार. पण मुळामध्ये रोहित पवार यांचा याच्यामध्ये डाव आहे या मोरेच्या माध्यमातून, आकाश मोरेच्या माध्यमातून. तो आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये दादांना 1,81,132 मतं म्हणजे 66.32% मतं पडली होती. त्याच्यापेक्षा जर कमी मतं पडली आणि ते ह्या योगेंद्र पवार त्यांच्या विरुद्ध, त्याला 80,233 मतं पडले होते आणि 1,899,000च्या मार्जिनने दादा निवडून आले होते. याच्यामध्ये जरा घट झाली तर याचा अर्थ सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कौल लागला आणि लोकांना मान्य नाही आहे. अजितदादांच्या स्मृतीला अभिवादन करणाऱ्या लोकांना आणि हा घातपात मानणाऱ्या लोकांना त्यांनी मतं दिली. काही लोकांनी त्या निवडून आल्यासाठी असलं तरी नैतिकदृष्ट्या ही मतं त्यांची जर 1,81,000च्या खाली गेली तर पराभव आहे असं नॅरेटिव्ह मांडायला आणि लोकांमध्ये रेजिस्टन्स आहे हे सिद्ध करायला रोहित पवारला बळ मिळेल. त्यामुळे हा कट जो आहे तो त्या जिंकल्या तरी हारतील अशा रीतीने त्यांचं मतदान जे आहे ते 1,81,132च्या खाली आणणं एवढ्या एका उद्देशापुरतं मर्यादित आहे. आणि आकड्याने जिंकल्या तरी नैतिक पराभव झाला, दादाच्या समर्थकांनी त्यांच्या विरोधात कौल दिला असं नॅरेटिव्ह उभं ते करतील असं माझा आता अंदाज आहे. धन्यवाद.